नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम जाधव ॲग्रीनर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपला ॲग्रीनरचा जो वॉटर पंप आहे 2x2चा हे जो वॉटर पंप आहे या मशीनचं अनबॉक्सिंग, हे कशा प्रकारे चालते, लाईव्ह डेमो, या सर्व गोष्टी मी तुम्हाला बघू शकता की आज मी या नदीवर आलेलो आहे। त्यामध्ये पाणी कशा प्रकारे हे सक्शन करतंय, त्याचं डिलिव्हरी कसं करतंय आणि यामध्ये हेड किती आहे, पासिंग किती करू शकतं, ती संपूर्ण त्याची कॅपॅसिटी किती आहे, हा संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे तो लाईव्ह असणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा वॉटर पंपचा लाईव्ह डेमोसाठी आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच वेळोवेळी तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया। यानंतर आपल्या वॉटर पंपचं अनबॉक्सिंग आहे ते आपण करूया। बॉक्स पॅक मध्ये काय काय मटेरियल येतंय हे बघा। सर्वात पहिल्यांदा हे जे आपले कपलिंग आहेत, फिटिंग आहेत, ते आपल्या वॉटर पंप सोबत येतात आणि जो फुटबॉल आहे, हा स्ट्रेनर आणि इनलेट आउटलेटच्या ट्यूब आहेत। हे जे काही मटेरियल आहे ते पहिल्यांदा आपण वेगळं करूया। हे बघू शकता, ॲग्रीनर वॉटर पंप 7 HP पेट्रोल इंजिन 2x2 मध्ये हे आपण मशीन मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघू शकता हा जो 2 इंचाचा पंप आहे, 2 इंचाचा इनलेट आणि 2 इंचाचा आउटलेट, अशा प्रकारे आपण ही मशीन मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। बघू शकता, यानंतर तुम्हाला मी इनलेट आणि आउटलेटच्या ट्यूब आहेत त्या कशा बसवायच्या ते फिटिंग बद्दल तुम्हाला मी माहिती देतो। ही ट्यूब आहे आणि हा आउटलेटचा बघू शकता ही ट्यूब आहे। आणि बघू शकता ही जी ट्यूब आहे ती आपल्याला मी जे बांगडी पाईप आहे ती वापरलेली आहे आणि बांगडी पाईपला बघू शकता हे कपलिंग, हे फिटिंग आहे ते आपल्याला मशीन सोबत भेटतं। त्यामध्ये ह्या नट बोल्ट असेंब्लीने हे फिट केलेलं आहे। जोडताना बघू शकता हे थ्रेड आहे ते मॅच करायचे आणि ही संपूर्ण असेंब्ली इनलेट ट्यूब आहे ते फिटिंग करून घ्यायची। आपली इनलेटची ट्यूब आहे ती आपण जोडलेली आहे आणि आपल्या आउटलेटची ट्यूब आहे याला आपण फुटबॉल जोडू शकतो। मशीन सोबत आपला फुटबॉल सुद्धा भेटतो, त्या आपल्या जे आउटलेटला कनेक्ट करून फुटबॉल आपण ह्या स्ट्रेनरला आपण लावू शकतो। ही बघू शकता, मी ही पाण्यामध्ये आपले फुटबॉल आहे ते सोडलेलं आहे। यानंतर आपलं इंजिन स्टार्ट करूया आणि कशा प्रकारे इंजिन चालतंय लाईव्ह बघूया। हे मशीन चालू करायच्या आधी शेतकरी मित्रांनो, हे आपलं 7 HP पेट्रोल इंजिन आहे, याला आपल्याला 650 ml आपलं जे इंजिन ऑइल आहे 20W40 ते बघू शकता इथं मी टाकलेलं आहे। आणि आपला फ्युएल टँक आहे तो 3.5 लिटरचा आहे, त्यामध्ये आता मी 2 लिटरचं पेट्रोल सुद्धा त्या गायमध्ये टाकलेलं आहे। पेट्रोल सुद्धा टाकले आणि ऑइल सुद्धा टाकले आणि त्यानंतर आपण इंजिन चालू करणार आहे। इंजिन चालू करायच्या आधी ही काळजी नक्की घ्या, आपलं पेट्रोल आणि ऑइल नक्की चेक करा। शेतकरी मित्रांनो, आपला जो वॉटर पंप आहे तो चालू करत असताना त्यामध्ये प्रीमिंग म्हणजे जी आपली जी पाईप मध्ये जी एअर आहे ती काढण्यासाठी आपल्याला प्रीमिंग करायला लागतं। प्रीमिंग करण्यासाठी हा जो नॉब आहे तो दिलेला आहे। हे नॉब खोलल्यानंतर बघू शकता यामध्ये आपण पाणी ओतू शकतो आणि आपली इनलेटची पाईप आहे ती पाण्याने भरून घ्यायची। त्यानंतर आपली जी काही हवा आहे ती सगळी बाहेर येते। त्यानंतर आपण इंजिन चालू करूया, कशा प्रकारे प्रेशर येते लाईव्ह बघूया। त्यानंतर मी इंजिन चालू करत आहे। 7 HP पेट्रोल इंजिन, इकडे आपला स्विच आहे तो ऑन केला। त्यानंतर त्यामध्ये बघू शकता की आपला ॲग्रीनरचा जो वॉटर पंप आहे 2x2चा 7 HP पेट्रोल इंजिन, 2 इंचाचा इनलेट, 2 इंचाचा आउटलेट, प्रेशर बघू शकताय कशा प्रकारे हे बघू शकता पाणी ओढत आहे। आपली इनलेटची पाईप आहे ती आपल्या नदीमध्ये आहे, आउटलेटची पाईप आहे ती इकडे बाहेर काढलेली आहे आणि एक प्रकारे प्रेशर कशा प्रकारे आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता। ॲग्रीनर वॉटर पंप 7 HP पेट्रोल इंजिन, क्वालिटी बघू शकता कशी आहे। या इंजिनला आणि या मशीनला 1 वर्षाची गॅरंटी आहे। इंजिनला आणि याला गिअरबॉक्सला गॅरंटी सुद्धा आपण देतो आपल्या पॉवर विडरला, तशीच आपण आपल्या वॉटर पंपला सुद्धा गॅरंटी देतो। 1 वर्षाची गॅरंटी आपल्या 7 HP पेट्रोल इंजिनला। शेतकरी मित्रांनो, हा लाईव्ह डेमो आहे, कोणताही व्हिडिओ स्किप नाही, जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवतो का, जे हाय ते हाय, नाही ते नाही। शेतकरी मित्रांनो, आपला जो वॉटर पंपचा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवला, लाईव्ह डेमो कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा वॉटर पंप तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फ्री डिलिव्हरी मध्ये सुद्धा देऊ शकतो। हा वॉटर पंप तुम्ही घर बसल्या सुद्धा मागू शकता। घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा। त्यानंतर आपली जी काही कॉलिंगची टीम आहे तुमच्याशी संपर्क करेल। त्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे द्या, त्यानंतर तुमची काय बुकिंग अमाऊंट आहे ती भरून राहिलेली जी रक्कम आहे, राहिलेली जी अमाऊंट आहे ती तुम्ही आपल्या दारापर्यंत आल्यानंतर सुद्धा घेऊ शकताय। बाय ट्रान्सपोर्ट आपण तुम्हाला हे पाठवू शकतोय। तर शेतकरी मित्र, हा वॉटर पंप साठी नक्की संपर्क करा। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत। जय जवान, जय किसान।